मध्ये जर कोणी एकटा आलं ना मरूनच जाईल डायरेक्ट घाबरून, कारण पुढं चालू नाही एवढी शांतता होऊन जाते ना डायरेक्ट. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज, आज आपल्याला जायचंय कुठं माहिती आहे? आज डायरेक्टली आपण जाणार आहे गोंद्याला. आणि गोंद्याला जायचं कारण असं आहे का आपल्याला आहे आज अशोका वेअर हाऊसचं मेंटेनन्स, आणि त्यात आपल्याला आज आहे मॉक ड्रिल अँड ट्रेनिंग. एक केमिकल प्लांट आहे गाईज, तिथं आपल्याला मॉक ड्रिल आणि ट्रेनिंग पण आहे, आणि त्यानंतर वेअर हाऊसला आपल्याला आज मेंटेनन्स आहे. तर सर्वात पहिले आता आपण जाणार आहे सरांच्या घरी जायचं कारण असं आहे का सरांना काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते द्यायचे, तर ते देऊन टाकून त्यानंतर आपण डायरेक्टली लागू आपल्या प्रवासाला गोंद्याच्या. आता आपण आलेलो आहे गाईज इथं अशोका वेअर हाऊसला. आपल्याला इथं काही मेंटेनन्स वगैरे करायचं आहे, आणि तो मेंटेनन्स आहे हायड्रंट सिस्टमचा. हे हायड्रंट आणि ही कंपनी आहे खूप मोठी, म्हणजे गाईज एवढा अंधार आहे ना इथं खतरनाक. डायरेक्ट जसं जसं पुढं चालतो ना आपण तशा तशाने लाईटी लागते. तर अजून एक लागेल बघा, तर लागली अजून एक लागेल, आता अजून एक लागेल. म्हणजे आपण जसे जसे जातो ना पुढं तसे तसे इथं लाईट लागते. आणि एवढ्या कान्या कोपऱ्यात आपलं हे आहे ना जे मेंटेनन्स वगैरे करायचं आहे का आपल्याला, ते काही काही ठिकाणी तर सापडत पण नाही. अशी गंमत बघू कुठं कुठे फुल गंभीर विषय आहे. किती कुठे हायड्रंट वॉल कुठे, हायड्रंट वॉल कुठे, हायड्रंट वॉल कुठे दिसतच नाही. हां भेटला एवढं. किती काने कोपरे ते दिसलं. मध्ये जर कोणी एकटा आलं ना मरूनच जाईल डायरेक्ट घाबरून, कारण पुढं चालू नाही एवढी शांतता होऊन जाते ना डायरेक्ट. डेंजर काम आहे, पुढं सापडावं असं झालेलं आहे आता. हे ना पूर्ण म्हणजे जसं जसं पुढं चालतो सेन्सर लावले, म्हणजे इथं सेन्सरमुळं लाईट वगैरे लागते नाही का. कुठे हायड्रंट वॉल कुठे आहे आपला? बघा ना गाईस, काय चायला बनवणारे पण एवढं डेंजर मोठं. इथं काय काय होतं असं पण मला माहिती. एवढा अंधार आहे डायरेक्ट, अंधार विषय अंधार. तशी इडलं काम झालंय भावांना. म्हणजे सकाळी 9 वाजता काम चालू केलेलं आहे. 9ला नाही, 8:45ला काम चालू केलेलं आहे, आणि आता वाजले दुपारचे 2. म्हणजे आता 2 सेकंद पण आपल्याला कुठं थांबता येणार नाही, कारण आपल्याला 2 सेकंद तरी लांब राहिले. 1 सेकंद पण नाही थांबता येणार, कारण आपल्याला 2 वाजता आहे मॉक ड्रिल आणि मीटिंग पण आहे. आता लवकरात लवकर निघावं लागेल इथून. ही आपली बसंती. तर गाईज चला आता निघू आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनमध्ये. तोंड बिंड धुतलंय जरा, लय घाण झालं होतं म्हणून. ॲक्च्युली आपली जी मॉक ड्रिल वगैरे जी होती ती कॅन्सल केलेली आहे त्या सरांनी, आणि आपला पण टाइम वेस्ट झाला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट आता आपण चाललेलो आहे अंबडला, आणि अंबडला जायचं कारण असं आहे का आपल्याला काहीतरी माझ्या हिशोबाने आपल्याला 10 का 15 फायर एक्सटिंग्विशर ची डिलिव्हरी करायची नाही का. आता जाऊ लवकरात लवकर. समोरच्या व्यक्तींना पण बोलवलंय आपण चलन घेऊन, म्हणजे ते चलन घेऊन आले का लगेच तिथं कंपनीमध्ये आपण ते फायर एक्सटिंग्विशर हँड ओव्हर करून देऊ त्यांना, म्हणजे आपल्याला टेन्शन नाही राहणार. आणि त्यानंतर आपण जाऊ परत सरांच्या घरी. सरांच्या घरी जायचं असं होतं का नेमकं सकाळी ना त्यांना नवीन सिलेंडर द्यायचे गेलो विसरून. झालं धन्य म्हटलं, काही खरं नाही आता. पण आता जाऊ लवकरात लवकर, पहिले डिलिव्हरी करू आणि त्यानंतर मग सरांच्या घरी जाऊ.
नंतर आहे ना एवढी भारी फिलिंग येते ना शरीरामध्ये, अशी एकदम तरतरी येते नाही का, डायरेक्ट तरतरी. तर काहीच जस्ट नाव आत्ता आलेलं आहे. आलो मस्त असं तोंड बिंड धुतलं, मस्त सँडो वगैरे घातली. एवढं भारी वाटतं ना, एकदम मोकळं मोकळं नाही का. कारण दिवसभर ती जीन्स घालून बसायचं लय डोक्याला ताण राहतो. आणि नेमकं आपल्याला सरांच्या घरी जायचं होतं, बट सरांच्या घरी जायचंच कॅन्सल झालं. सर मला बोलले का मी फोन कराल तेव्हा ये आणि मला देऊन जाय. ओके, काही प्रॉब्लेम नाही नाही का म्हटलं. गाईज घरी आलोय आता, मस्त आता चहा वगैरे पिऊ जरा. आता आपण चाललेलो आहे कॅम्पला, ते पण पायी आज. हे बघा तुमचं डायरेक्ट पायी झालेलं आहे. विषय असा आहे का आपल्याला जायचं आहे आता बुचडी ग्राउंडवर, कारण तिथं सगळेजण रनिंग वगैरे करते. तर बघू कसे वर्कआउट करते नाही का. आता वर्कआउट वगैरे जे आहे ते चालू झालेलं आहे, बघू शकते तुम्ही. हे बघा याच्या अगोदर 1600 मीटर पळालेले आहे सगळेजण, आणि आता वर्कआउट करत करत हळूहळू येते नाही का गाईज. हा बिल्डर एकदम भरतीची एकदम गाईज फुल मेहनत विषय चालू आहे नाही का पोरांचा. आणि पोरं पण एवढे आहे ना, 1-2 पोरं नाही, डायरेक्ट 50-60 पोरं बघू शकते तुम्ही. हे बघा अजून बाकीचे येते आहे नाही का, अजून यांच्या मागं पण आहे. म्हणजे गाईज स्ट्रगल बोलते इसको, स्ट्रगल. आता जाऊ आपण डायरेक्टली ग्राउंडवर, आणि ग्राउंडवर जे गोळा फेक वगैरे होणार आहे ते पण बघायचं आहे तुम्हाला. ग्राउंडवर आलो होतो आपण, आणि इथं आपल्याला एक बघायला भेटलं काय माहिती काय बघा. हा जो डॉग आहे का, या डॉगला कॅन्सर झालेलं आहे बघा, खाली लटकतोय तो कॅन्सर. दिसला का. आणि हा माणूस आहे, हा सगळ्या कुत्र्यांना रोज इथं घेऊन येतो खाण्यासाठी, रोज खाऊ घालतो. म्हणजे याला बोलते पुण्यवान. पुण्य करतोय तो, पुण्य कमवतोय, दान धर्म करतोय. जेवढे कमवतोय असं समजा त्याच्यातून 10% किंवा 30% इथं घालतोय. तर तुमच्याकडे पण जर जास्त पैसे असतील तर असं करा तुम्ही पण, कमीत कमी पुण्य तरी कमावशाल. मरण आलं तर 2-4 वर्ष जास्त लागशाल. फायनली आता सगळं वर्कआउट वगैरे झालेलं आहे, आणि ॲक्च्युली आपल्याला त्यांची रील शूट करायची होती, त्यामुळं आपण आलेलो होतो इथं नाही का. तुमचं भाऊ तर काही वर्कआउट वगैरे काही करत नाही, यांचं चालू आहे गोळा फेकण्याचं काम. तर गाईज फायनली यांची रील वगैरे पण शूट झालेली आहे. तर आपण पण आता निघू आपल्या घरच्या लोकेशनला डायरेक्टली. आपण आलेलो आता घरी, आणि जय हरी. आता मस्त घरात जाऊ, जेवण वगैरे करू गाईस. जेवण करून मस्त झोपू, कारण दिवसभर एकदम दमलेलं आहे. आणि आय होप की तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर गाईज सपोर्ट करा तुमच्या भावाला, मराठी माणसाला पुढं न्या लवकरात लवकर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा हर एक व्हिडिओला. चलो.